नमस्कार, मी प्रवीण यारे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता दुप्पट केला जाणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींना थेट आता एवढी रक्कम मिळणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी भेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्त सर्वात महत्त्वाची मोठी बोनस हप्तासुद्धा ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण माहिती मी समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लेटेस्ट महत्त्वाचा आणि मोठा निर्णय ठिकाणी घेतलेला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून बहिणींनो, ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण की अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ज्या बहिणींनी व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून द्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खालील लालंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे. रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला सर्व बहिणींना भावाकडून या ठिकाणी हे गिफ्ट होतं, म्हणून तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर कमेंट करा की सर मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे. आणि जर का तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच या ठिकाणी पुढचा हप्ता पाठवला जाईल. आता ह्या ठिकाणी महत्त्वाची जी निर्णय घेण्यात आलेला आहे, जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तुमचं दुप्पट हप्त्याबाबत, डबल हप्त्याबाबत, त्याची संपूर्ण माहिती पुराव्यासाठी आपण आता ठिकाणी बघणार आहोत. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. विरोधकांनी आधी ह्याबाबत मोठी या ठिकाणी वावडळ या ठिकाणी उठवलेली होती. म्हणजेच खूप या ठिकाणी चर्चा या ठिकाणी झाल्या होत्या. हे भाऊ निवडणुकीपुरतेच पैसे देणार, नंतर हे पैसे बंद करतील, असा अपप्रचारसुद्धा केला गेलेला होता. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस ही योजना आणलेली होती. आणि ह्या योजनेच्या वेळेस विरोधकांनी सुद्धा हाच दावा केला होता की हे जे काही भाऊ आहेत तर हे भाऊ तुम्हाला फक्त निवडणुकीपुरतेच पैसे देतील, निवडणुका संपल्या त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नाही, असं सुद्धा ठिकाणी प्रचार करण्यात आलेला होता. असं या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे, तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवलेली आहे. इतकेच नाही तर ती पुढील 5 वर्ष अखंडपणे सुरूच राहणार आहे. बहिणींनो, ही सर्वात महत्त्वाची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे की बघा, ही जी योजना आहे ही योजना पुढे आणखी 5 वर्ष अखंडपणे सुरूच राहणार आहे. म्हणजेच यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर याची रक्कम वाढू शकते, पण ही योजना बंद पडणार नाही, अशा ठिकाणी महत्त्वाची अनाउन्समेंट केलेली आहे. तर बहिणींनो, ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. कारण की प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे 1500 रुपये मिळतात त्याची रक्कमसुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे. डबल म्हणजेच काय, दुप्पट रक्कम तुमच्या ठिकाणी होणार आहे. प्लसमध्ये ही जो योजना आहे ही योजना अजूनही अखंडितपणे ही योजना सुरू आहे आणि पुढील 5 वर्षसुद्धा अखंडपणे ही योजना सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामुळे पटापट सर्व बंधूंनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण की आणखी 5 वर्ष तुम्हाला अखंडपणे पैसे मिळत राहतील. प्रत्येक महिन्याला टायमावर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणून पटापट सर्वांनी लाईक करा. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, योग्य वेळी या योजनेच्या निधीत आम्ही वाढ करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. म्हणजेच बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेलं आहे, तर योग्य वेळेस आम्ही ह्या निधीची वाढ करणार आहोत. बघा, त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही घोषणा केली होती की आम्ही हप्ता वाढवणार आहोत, आम्ही 1500 रुपये तुम्हाला जे देत आहेत तर त्या 1500 रुपयाची रक्कम वाढवणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही सांगितलं होतं निवडणुकीच्या वेळेस की तुम्ही हप्त्याची रक्कम वाढवणार आहात, 2100 रुपये करणार आहात, असंही तुम्ही सांगितलं होतं, मग रक्कम का वाढत नाही आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की योग्य वेळ आल्यावर आम्ही ही जी काही योजना आहे तर याची जे तुम्हाला 1500 रुपये मिळतात तर त्या निधीमध्ये आम्ही आणखी वाढ करणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बहिणींनो,
तुम्हाला जे 1500 रुपये आता मिळतात तर ते 1500 रुपयाची तुम्हाला दुप्पट रक्कम मिळणार आहे. किती? 3000 रुपये मिळणार आहे. तर बहिणीसाठी ही सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी असणार आहे. पहिली गुड न्यूज अशी की तुम्हाला ही योजना अखंडितपणे 5 वर्ष सुरू राहणार आहे. म्हणजेच 5 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली पैसे मिळतील, पण ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच. जर का तुम्ही अपात्र होत गेलात किंवा तुम्ही जर निकषामध्ये बसत नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. म्हणून ही योजना खूप महत्त्वाची. पुढील 5 वर्ष तुम्हाला सरसकट पैसे मिळत राहणार आहेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता 1500 रुपये देखील मिळत आहेत, पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला 3000 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. हा केवळ राखीचा धागा नाही तर प्रेमाचा धागा आहे. बहीण भावावरचे प्रेम यातून व्यक्त होते आणि या धाग्यातून भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. मात्र आता मी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेन की ती स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचेही रक्षण करू शकेल. म्हणजेच बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेलं आहे की भावावरचे प्रेम ह्यातून व्यक्त केले जात असतात आणि या धाग्यातून भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. मात्र आता मी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेल की ती स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचे सुद्धा रक्षण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच काय, तर मुख्यमंत्री साहेबांनी असा या ठिकाणी विश्वाससुद्धा व्यक्त केलेला आहे. तर यामुळे तुम्हा सर्वांना महत्त्वाचा मोठा फायदा होणार आहे. बहिणींनो, फायदा तुम्हाला 2 गोष्टीचा होणार आहे. पहिला फायदा होणार आहे की तुमची जी रक्कम आहे ती तुम्हाला 1500 रुपये मिळतात, तर ती रक्कम तुमची आता 3000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं, 1500 रुपये मिळाले पाहिजे की 3000? कमेंट करून सांगा. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही बघितलं तर ह्या योजनेबाबत चर्चा सुरू होत्या की ही योजना बंद करा, ही योजना बंद पाडा, यामुळे भरपूर नुकसान होतं आहे, सरकारवर ताण येतो आहे, अशा बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यावर सुद्धा देखील पूर्ण विराम बसणार आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ह्याबाबत अनाउन्समेंट केली आहे की ही योजना आणखी कंटिन्युअसली 5 वर्षे चालू राहणार आहे. म्हणजेच ही योजना बंद पडणार नाही आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. मी या कार्यक्रमाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही आहे, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून आलेलो आहे. ज्याच्या मागे एवढ्या बहिणींची साकडे, त्याचे कोण काय करू शकेल वाकडे. त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र रचली, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या म्हणून आम्ही पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सत्तेवर आलो, असे ऋणही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की फडणवीस यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो आशीर्वाद होता त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभारसुद्धा त्यांनी मानलेलं आहेत. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. राज्य सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलं आहे. आज KG to PGपर्यंत मुली मोफत या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात. यामुळे मुली शिक्षणात मोठी प्रगती करत आहेत. याचे उत्तम उदाहरण विद्यापीठातील गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुलींच्या वाढलेल्या संख्येवरून दिसून येते. आता महिलांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशिष शेलार, भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी ही संपूर्ण घोषणा केली आहे, संपूर्ण अनाउन्समेंट त्यांनी केली आहे. तर या घोषणेमुळे, या अनाउन्समेंटमुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. एक तर फायदा असा आहे की कंटिन्युअसली तुम्हाला 5 वर्षे हे पैसे मिळतील आणि रक्कम तुम्हाला आता 1500 ऐवजी 3000 रुपये मिळू शकते. आता काही दिवसांमध्ये त्याची अनाउन्समेंटसुद्धा केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला दुप्पट रक्कम मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बहिणींनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी सांगा की सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे, आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जुलैचा हप्ता अजून आलेला नाही आहे, किंवा जूनचा आला नसेल तर तेही सांगा, तुम्हाला जूनचा आणि जुलैचा हप्ता लगेच पाठवला जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. कारण की बहिणींनो, तुमच्यासाठी मी अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे निर्णय होत असतात त्याची सर्वात अगोदर अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींना संपूर्ण अपडेट कळाली पाहिजे आणि सर्वांना लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होत आहेत किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये काय चेंजेस केले जात आहे याची माहिती मिळाली पाहिजे. ह्यासाठी मी तुम्हाला नवनवीन माहिती घेऊन येत असतो. म्हणून बहिणींनो, पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला, कारण की तुम्हाला अतिशय दमदार अपडेट मी देत असतो. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला मी टाईप करून पाठवायचे. तुमचे जे डाऊट, तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचं तुम्हाला उत्तर मी नक्की देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.